आज आम्ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927ला जो पाण्यासाठी सत्याग्रह केला महाड येथे, त्या सत्याग्रहाचा एक कायमस्वरूपी या राष्ट्राला, या देशाला, या जगामध्ये कायमस्वरूपी नोंद व्हावी म्हणून हा दिवस राष्ट्रीय जलदिन घोषित करावा अशी आमची मागणी आहे। ही मागणी आम्ही गेल्या वर्षीपासून लावून धरलेली आहे। अनेक वेळा शासनाला पत्रव्यवहार केला तरीही आपली कुठलीही त्यांच्याकडून माहिती आम्हाला आली नाही। त्यामुळे आज आम्हाला हे धरणे आंदोलन घेण्याची परिस्थिती आलेली आहे। आम्ही या धरणे आंदोलनामधून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहोत की जो लढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला तो लढा हा मानवतेसाठी केलेला होता, मानवतेच्या समानतेसाठी केला होता। हा लढा पाण्यासाठी नसून हा मानवतेच्या एकतेसाठी होता आणि जगातली ही सर्वात पहिली क्रांती आहे की जी पाण्यासाठी केली गेली। त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। असेच आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत। एक उपवास अन्नदात्यासाठी आजच्या या आंदोलनाचा विषय, जो अन्नदाता या देशातल्या जगातल्या लोकांना अन्न पुरवतो त्याच्यावर आत्महत्येची वेळ आली, ती बिकट अवस्था ज्या व्यवस्थेनं आणली त्या व्यवस्थेला जाग यावा, त्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचावा याच्यासाठी महाराष्ट्रभर अनेक सामाजिक कार्यकर्ते राजकीय मतभेद, राजकीय पक्ष विसरून असे उपवास आंदोलन करत आहेत। 19 मार्च 1986ला महाराष्ट्रातली पहिली आत्महत्या झाली। त्या आत्महत्येची नोंद सरकार दरबारी झाली। साहेबराव करपे पाटील या सदन शेतकऱ्याने आत्महत्या केली आणि त्याच्यानंतर सुरू झालेलं आत्महत्येचं सत्र काल परवा बुलढाणा जिल्ह्यातील देवळगाव तालुक्यातील शिवणी आरमाळचे युवा शेतकरी ज्यांना महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला असे कैलास नागरे यांनीसुद्धा आत्महत्या केली। त्यांच्यावरती पाळी या व्यवस्थेनं प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आणली। त्यांना काहीतरी जाग यावी, त्यांच्यापर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहोचाव्यात या सहवेदना व्यक्त करण्यासाठी सर्वजण आम्ही आज एकत्र जमलो आहोत। आज या निमित्तानं सामाजिक शेतकरी संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, विविध राजकीय पक्ष असतील, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले आहेत आणि यातून एक सूर निघाला की यापुढे आपण शेतकऱ्यांचे पुत्र म्हणून, किसान पुत्र म्हणून शेतकऱ्यांच्या समस्यावर आवाज उठवण्यासाठी एकत्र येऊ। ही नांदी आहे शेतकरी जागे झाल्याची आणि ही जी ठिणगी ही आता पेटेल आणि जे सत्तेत असतील, जे प्रशासनात असतील, सत्तेत असतील, त्यांना शेतकऱ्यांच्या समस्याकडे भान द्यावं लागेल। हा सूर, हा संदेश यातून द्यायचा आहे। ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन या महाराष्ट्र बँकेतील शीर्ष संघटनेने 20 मार्च बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 1 दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला होता। या संपाची मुख्य मागणी जी आहे ती बँकेमध्ये सर्व संवर्गामध्ये भरती होणे हा एक कळीची मुद्दा घेऊन आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। आपणा सर्वांना माहितीच आहे की बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 2500 शाखांपैकी 300 शाखांमध्ये सध्या एकही क्लर्क काम नाही आहे। त्या ठिकाणी ऑफिसरला कॅशमध्ये बसून क्लरिकलचं काम करून घेण्यात येत आहे। तसेच 700 शाखांमध्ये शिपाई नाही आहे आणि 2500 शाखांमध्ये सर्व शाखांमध्ये या भारतभरातल्या बँक ऑफ महाराष्ट्रातल्या एकही सफाई कर्मचारी नाही आहे। जे काही सफाई कर्मचारी आहेत ते आउटसोर्सिंगची काम करत आहेत। तर या सर्व आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना आपण कायमस्वरूपी बँकेच्या सेवेत सामावून घेण्यात यावे ही देखील आमची एक मागणी आहे। तसेच माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राईट टू रिप्रेझेंटेशन म्हणजे कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व कुणी करावं आणि त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी कुणी जावं, हा जो हक्क आहे त्या हक्काचा जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी ही देखील एक मागणी आम्ही आज घेऊन रस्त्यावर उतरलेलो आहोत। त्याचबरोबरीने बँक व्यवस्थापनाने बँक युनियन्सची जी संघटना कार्यालय होती ती जबरदस्तीने आपल्या ताब्यात घेतलेली आहे, ती खाली करून घेतलेली आहे, तर ती आम्हाला वापस मिळावीत हा देखील एक आम्ही मागणी घेऊन रस्त्यावर आलेलो आहोत। असं म्हणता येईल का जास्त कामाचा दबाव कर्मचारी? नक्कीच सध्याच्या घडीला कुठलाही बँकेमधला कुठल्याही शाखेतला जो कर्मचारी आहे हा म्हणजे ऑफिसर असो किंवा मॅनेजर असो हे 9 वाजेपर्यंत तर बँकेमध्ये बसून काम करतातच आहेत। त्याचबरोबरीने क्लरिकल देखील 6 ते 6:30 पर्यंत बसून त्याला काम करावं लागतं, जेव्हा की त्याची ड्युटी जी आहे ही 5 वाजेपर्यंत आहे आणि एवढं करून देखील काम पूर्ण होत नाही आहे, ते काम पेंडिंग राहत आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे, मध्यंतरी लाडक्या बहिणीचं जेव्हा योजना आली
त्यावेळेस तर आम्ही सुट्टीच्या दिवशी देखील जाऊन बँकेत काम केलेले आहे, तरी देखील ते काम पूर्ण होत नाही आहे. ते काम करायचं म्हणलं की आम्हाला लोकांना सांगावं लागतं 2 दिवस द्या, 3 दिवस द्या. या पुढचा जो आमचा अजेंडा राहील त्या अजेंडामध्ये आम्ही एप्रिल महिन्यामध्ये सलग 2 दिवसाचा संप करणार आहोत. आजच्या संपामध्ये आमच्या अधिकारी संघटनांनी आम्हाला बिनशर्त पाठिंबा व्यक्त केला होता. ते या संपामध्ये सहभागी नव्हते, परंतु इथून पुढच्या जे काही आंदोलनं होतील त्यामध्ये ते देखील सहभागी होतील आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधील जेवढ्या काही संघटना आहेत कर्मचारी अधिकाऱ्यांच्या, ते सर्व एकत्र मिळून आम्ही हा लढा पुढे देणार आहोत. याचं कारण असं सध्या संख्येनं पाहिलं तर 60-65% शेतकऱ्याची संख्या 60-65% टक्केवर आहे. परंतु ज्यावेळी शेतकऱ्यावर अन्याय होतो त्यावेळेला आम्ही पाहतो प्रत्येक राजकीय पक्षाचे लोक त्याला दुरून पाहतात, सहभाग घेत नाही. सहभाग घ्यावा तर आपला पक्ष काय बनेल, याच्यामुळं शेतकऱ्याचं स्वातंत्र्य लांबत चाललं. इतकं त्यांना शेतकऱ्याबद्दल प्रेम आहे असे सगळे लोक जर एकत्र आले, पक्षाचे थोडे बाजूला काढून जर शेतकरी म्हणून एकत्र आले, मला नाही वाटत शेतकऱ्याचा प्रश्न सुटणार नाही. कारण प्रत्येक पक्षात जवळपास जास्तीत जास्त भरणा शेतकऱ्यांचं आहे. या सर्वांनी एकत्र यावं. त्याच वेळेस नाही ते 19 मार्च आला म्हणजे सर्व पक्षाचे लोक येतात, फोटो काढण्यासारखे बोलतात, 2 मिनिट त्या दिवशी श्रद्धांजली अर्पण करतात आणि परत 1 वर्ष काही शेतकऱ्यांच्या पोराला घेऊन देणं लागत नाही. जर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन हा प्रश्न सुटला पाहिजे. काही तर कोंबड्याची सभा अध्यक्ष बोक्या तसा हा प्रकार होता कामा नये. कुठेतरी शेतकऱ्यांना आपण पहिले शेतकरी नंतर पक्ष म्हणून सर्वांनी एकत्र यावं. सर्वांना विनंती करतो आणि त्या ताकदीत सर्व पक्षातील लोकांनी आपला प्रश्न सोडून द्यावा आणि परत त्यांना लागलेच आपापल्या पक्षात द्यायचं तर खुशाल जावं. आणि शेतकऱ्याचा प्रश्न सोडून घेण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या युनियनप्रमाणे एकत्र येऊन हा प्रश्न आपण सोडून घेतला पाहिजे. की अदानी समूह हे जगातील अग्रगण्य कंपनी आहे. चांगलं उत्तम प्रकारे त्यांचं नाव आहे आणि प्रशासनामध्ये त्यांचं नाव आहे, राजकारणामध्ये त्यांचं नाव आहे, देशामध्ये नाव आहे, जगामध्ये नाव आहे. आणि अशा या मोठ्या समूहाकडून या कंत्राटी कामगारांची उपेक्षा करणे ही योग्य वाटत नाही. मला आव्हान करतो मी अदानी समूहाला की त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या कंत्राटदारांना आवर घालावा आणि कंत्राटी कामगारांना न्याय प्रदान करावा. त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत 21% वाढ झालं पाहिजे पेमेंट आणि 2012पासून हा प्लांट सुरू झाला तेव्हापासून यांना ग्रॅज्युटीचा लाभ मिळाला पाहिजे. आज कामगार 4,500 कामगार इथे आपल्या प्लांटमध्ये कार्यरत आहेत आणि या सर्व कामगारांना ग्रॅज्युटी जर लाभ मिळत नसेल, वेतनवाढ होत नसेल, सरकारी महानिर्मितीमध्ये 30,000 रुपये पेमेंट आहे आणि आपल्या समूहाकडून 10,000वरती त्यांची बुडवणूक केली जाते. तर हे जे तफावत आहे ही तफावत थांबवली पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळवून दिला पाहिजे. सीओ यांची आम्ही भेट घेतली. शेगाव वाळसना जो रस्ता आहे त्या ठिकाणी वस्ती आणि ग्रामीण भाग असल्यामुळं त्या रोडचे फार दुर्दशा झालेली आहे. त्या ठिकाणी भरपूर ॲक्सिडेंटसुद्धा झालेले आहे आणि शाळा असल्यामुळं त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर. मागील 1.5 वर्षांवर रस्ता सँक्शन होऊन त्या रोडचं काम झाले नाही आहे. पण आज सीओ मॅडमला भेटलो आहे तर त्यांना पत्र द्यायचं सांगितलं सार्वजनिक बांधकाम विभागाला. त्यांना पत्र दिल्यानंतर तात्काळ काम नाही चालू झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही आंदोलन करणार आहे. जय शिवराम मित्रांनो, यावर्षी द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये साधारण सप्टेंबर-ऑक्टोबर या महिन्यामध्ये परतीच्या पावसाने प्रचंड मोठा धुमाकूळ घातला आणि परतीच्या पावसाने धुमाकूळ घालून सर्वच द्राक्ष पट्ट्यामध्ये खूप मोठं नुकसान केलं. परंतु आम्ही द्राक्ष उत्पादकांनी रात्रंदिवस अहोरात्र कष्ट घेऊन उरलेले राहिलेले जे द्राक्ष त्याच्यावर मेहनत घेऊन वेळप्रसंगी जास्तीत जास्त महागडे औषधं असतील, खतं असतील, त्याचं योग्य नियोजन करून दर्जेदार असे द्राक्ष तयार केलेले आहे. आणि दर्जेदार द्राक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष या सीझनमध्ये मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी होतो आहे. आणि रेसिड्यू फ्री द्राक्ष बनवल्यामुळं त्याचंवालं डिमांड आपण वेळोवेळी ग्राहकापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचू शकत नसल्यामुळं यावर्षी द्राक्ष उत्पादकांना स्वतः अगदी आम्हालासुद्धा चांगले दिवस आलेले आहे. आणि कधी नव्हे ते कोरोना नोटबंदीनंतर यावर्षी द्राक्ष उत्पादकांना 2 रुपये जास्तीचे मिळत आहे. हे बघून नक्कीच चेहऱ्यावर समाधान वाटतं आहे. परतीच्या पावसामुळे माझ्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे चालू वर्षी खूप असे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या मोठ्या संकटावर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी मात करून अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनवलेले आहे. आणि रेसिड्यू फ्री जास्तीत जास्त कसे बनवतील यावर जास्त कल दिला असून मी कृष्णतारा फ्रूट सप्लायर्स देवगाव या
कंपनीचा प्रोप्रायटर असून आम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याच्या मालाची थॉम्सन या व्हरायटीचे 55 ते 58 रुपये पेड कटिंग रोख स्वरूपात पेमेंट करत असून RK असेल, अनुष्का असेल, SSN असेल या व्हरायटींना 58 रुपयापासून तर 71 रुपयापर्यंत मालाचा दर्जा बघून रेट देत असून चालू हंगामात टेम्परेचर अति असल्यामुळे मागणी जास्त आणि पुरवठा कमी होत आहे. कोरोनानंतर माझ्या द्राक्ष शेतकरी बांधवांना पहिल्यांदाच असे रेट बघायला मिळत आहे. जो माझा शेतकरी बांधव द्राक्ष उत्पादकाला कंटाळला होता, या शेतकरी बांधवांनी यावर्षी जास्तीत जास्त क्वालिटी माल बनवण्यावर कल दिला असून त्याचा फायदा निश्चित माझ्या शेतकरी बांधवांना होत आहे. इथून पुढेही या शेतकरी बांधवांनी असेच अप्रतिम दर्जाचे द्राक्ष बनावे अशी माझ्या कृष्णतारा फ्रूट कंपनी देवगाव यांच्या वतीने सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करत आहे. नमस्कार. मी द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या 20 वर्षापासून द्राक्ष शेती करतो. साधारणतः गेल्या 10 वर्षात अगदी आम्ही द्राक्ष मातीमोल भावाने विकले, अगदी 10 ते 15 रुपये, ज्यातून उत्पादन खर्चसुद्धा निघणं मुश्किल होतं. पण यावर्षी काय झालं, अवेळी येणारा पाऊस, थंडी यामुळे द्राक्षाचं बऱ्यापैकी नुकसान झालं आणि माल पण त्या प्रमाणात कमीच निघाले आहे यावर्षी. आणि त्यामुळे यावर्षी कुठेतरी शेतकऱ्यांना रेट चांगले मिळत आहे. माझा SSNचा प्लॉट आहे, यावर्षी 61 रुपये रेट मिळाला. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी समाधानी आहे. आधीचं वातावरण हे चांगलं होतं. आधीच्या वातावरणापेक्षा आताचं वातावरण लय गढूळ झालेलं आहे. जसं राजनीती, गुंडागिरी, म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी, बाकी दुसरा काहीच नाहीये. पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोब आता काय तसं राहिलेलं नाही. सगळं सरकार जिस तरह से सरकार को चलाना चाहिए उस तरह से सरकार नहीं चला पा रही है. इसमें ईमानदारी कहाँ दिखा रही है सरकार? आप ये बताइए. सरकार तो अच्छी है, उससे कोई लेना देना नहीं. तर न्यूज मराठी 24/7 च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा. रोज रात्री 8 वाजता फक्त न्यूज मराठी 24/7 वर.